जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव 76,100 रुपये तोळ्यावर गेले तर चांदीचे दर 92,000 रुपये किलोवर पोहोचले आणि पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव हे 80,000वर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या विरोधात तिरंगा रॅली काढली होती। या प्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी गडावर शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे। देवस्थानचे अध्यक्ष निरंजन नाईकवाडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली। नांदेडच्या माहूर गडावर शासकीय पूजा आणि घटस्थापनेनंतर रेणुका मातेला विविध शृंगारिक अलंकार घालण्यात आले। यामध्ये पारंपरिक आणि नवीन अलंकारांचा समावेश आहे। मातेचं मनमोहक रूप यामुळे अधिकच खुलून दिसतंय। पुण्यातील चतुर्शृंगी मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। मंदिर 24 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे। मंदिरात पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके विधानसभा प्रचाराच्या मैदानात उतरलेत। लक्ष्मण हाके 100 मतदारसंघात प्रचार करणार आहेत। मनोज रांगेंना मदत केलेल्या आमदारांबरोबर या आमदारांविरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। राज्यामध्ये धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहेत। दुर्बल रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्याचा उच्च न्यायालयानं आदेश दिले। जालन्यामध्ये चोरीला गेलेल्या 80 मोबाईलचा शोध पोलिसांनी घेतलेला आहे। 16 लाख रुपये किंमत असलेले हे 80 मोबाईल पोलिसांनी शोधून काढले। अकोला पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केलाय, तर शिवसेना युबीटीच्या इच्छुक उमेदवारांनी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोपही केला। अजित पवारांना राज्याच्या प्रमुखपदी पाहण्याची संधी दे असं साकडं आमदार सुनील शेळके यांनी आई एकविरा देवीला घातलं। एकविरा देवी मंदिरातील घटस्थापनेवेळी त्यांनी हे साकडं घातलंय, तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुनील शेळकेंनी प्रार्थना केली। विशाळगड प्रकरणातील आरोपीनं रामगिरी महाराजांची भेट घेतली। आरोपी रवींद्र पडवळनं रामगिरी आणि काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतली आहे। सोशल मीडियावर या भेटीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय। साताऱ्यामध्ये माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलंय। नागठाणे इथं बेकायदेशीर दिलेल्या बांधकामांची परवानगी रद्द करा, त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये मिळकत शासनाच्या ताब्यात द्यावी अशा विविध मागण्यांसाठी सुशांत मोरे उपोषण करतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेताल देवेंद्र भुयारांचे कान टोचले। देवेंद्र भुयार यांचं मुलींबाबतचं विधान चुकीचं आहे। त्यांचं वक्तव्य शेतकरी आणि मुलींना वेदना देणारं आहे असं अजित पवार म्हणाले। माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना ईडीनं समन्स बजावलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अझरुद्दीन यांना ईडीनं समन्स बजावलाय। लवकरच अझरुद्दीन यांच्यावर ईडी कारवाईची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार योजनेची माहिती आणि प्रसारण करण्यासाठी अनेक वाहनांचा वापर केला जातोय, मात्र मध्यरात्रीच्या सुमारास या वाहनांचा उपयोग फिल्मी गाणी लावण्यासाठी केला जातो। या वाहन चालकांवर कारवाई करा अशी मागणी नागरिक करतायत। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या लागवडीला लागणारा खर्च आणि मिळत असलेला अत्यंत कमी भाव यामध्ये वाशिम शेतकरी हतबल झाला आहे। तर सध्या बाजारामध्ये सोयाबीनला अवघा 4,000 ते 4,500 रुपयांचा दर मिळतोय, पण याचा उत्पादन खर्च ही अपेक्षा जास्त आहे। त्यामुळे सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचं ठरतंय। सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। तालुक्यातील माणे राजुरी गावाला गारपिटीचा तडाखा बसला। ग्रामीण भागात गारांचा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मनोज रांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर 175 एकर मैदान तयार केलं जात आहे, तर 200 एकरवर पार्किंग असेल। या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजासह सर्वांकडून 20 लाखांचा निधी प्राप्त झालाय। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये तो येतोय अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। तो येतोय घराणेशाही नष्ट करण्यासाठी अशा आशयाचे बॅनर लागलेत, तर शहरातील बॅनरची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। नागपूर शहर बसचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेलेत। नागपूरच्या मोर भवन बस स्थानकामध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। छत्रपती संभाजीनगर नावाला काळं फासल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घड्याळ चिन्हाबाबत 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या चिन्हाचा वापर करण्यास मनाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे। भोर वेल्हा मुळशीमधील घराणेशाही हटवा अशा आशयाचे बॅनर मुळशी शहरालगत लागलेत।
संग्राम थोपटे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे, तर या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी एसपीच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे. विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा अशा आशयाचे बॅनर लागले. मवियाकडून उमेदवारांची घोषणा होण्याआधी संग्राम जगताप यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाल्याचं दिसतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. शनिवारी आणि रविवारी राज ठाकरे नाशिकात असतील. विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा ते घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील 47 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. उद्या आणि परवा राहुल गांधी कोल्हापुरात असणार आहेत. कोल्हापुरातील संविधान सन्मान कार्यक्रमाला ते उपस्थित असतील, तर उद्या संध्याकाळी राहुल गांधींचं कोल्हापुरात आगमन होणार आहे.